नमस्कार, मी सौ सरोज शेवडे. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे या विशेष कविता रसग्रहण उपक्रमात आपले स्वागत करते. मी आज कविवर्य भा. तांबे यांच्या कवितेचे रसग्रहण करणार आहे. प्रथम मी कविता सादर करते. माझ्या कवितेचं नाव आहे सायंकाळची शोभा. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढानेई सोने वाटे वाहुनिया दूर. झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी, कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी. हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे, झोके घेत कसे चहूकडे हिरवे गालीचे. सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे, रंग किती वर तऱ्हे तऱ्हेचे इंद्रधनुष्याचे. अशी अचल फुलपाखरे फुले साळीस जणू फुलती, साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती. झुळकन सुळकून इकडून तिकडे किती दुसरी उडती, हिरे माणके पाचू फुटुनी पंखची गरगरती. पहा पाखरे चरोनी होती झाडांवर गोळा, कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. अतिशय सुंदर असं हे निसर्ग काव्य आहे. संध्याकाळी जेव्हा सूर्य अस्ताला जातो तेव्हाचं हे वर्णन कवींनी आपल्या प्रतिभाशाली शैलीमध्ये वर्णन केलेलं आहे. कविवर्य भा. तांबे यांनी यामध्ये सूर्य जेव्हा आकाशात अस्ताला जातो तेव्हा वेगवेगळे रंगछटांची उधळण आकाशामध्ये होत असते. त्या प्रकाशाने खालील शेतावर सुद्धा रंगांची छटा आणि प्रकाश पसरलेला असतो. सूर्य हळूहळू अस्त होत असतो. सुरुवातीला प्रखर प्रकाश कमी होऊन उन्ह कोवळी होत जातात आणि त्याचे प्रतिबिंब ओढ्यात पडल्यामुळे सोनेरी रंग ओढ्याच्या पाण्याला येतो आणि त्याला कवीने उपमा देऊन असे म्हटलेले आहे की जणू काही ओढा सोने घेऊन वाहून नेत आहे. झाडांवरही ते कोवळं शेंड्यांवर पडलं आहे आणि ते फक्त शेंड्यांवर असल्यामुळे त्याला त्यांनी मुकुटाची उपमा दिलेली आहे. या विविध रंगीत छटांचे इंद्रधनुष्य खालच्या साळीच्या शेतावर पडले आहे आणि संध्यासमयी वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे ते साळीचं शेत हे फुलपाखरासम विविध रंगी वाटत आहे. जणू वाऱ्यामुळे ते फुलपाखराप्रमाणे उडत आहे असे कवीला भासत आहे आणि त्यांनी त्या अत्यंत सुंदर शब्दामध्ये त्याचं वर्णन केलं आहे. झोके घेत कसे चहूकडे हिरवे गालीचे, सोनेरी मखमाली रुपेरी पंख किती कांचे. त्या रंगछटांमुळे हिरे माणके ल्यालेली फुलपाखरेच इकडून तिकडे बागडत आहे असे वाटते. फुलपाखरे ही सुळकन झुळकन या शब्दातून त्यांच्या हालचालीचे वर्णन कवीने केले आहे. सायंकाळच्या वेळी सगळी पाखरे आपल्या निवाऱ्याकडे परतून येतात आणि तेव्हा सूर्यास्त होतो. त्याला कवीने सोन्याच्या गोळ्याची उपमा दिली आहे आणि ते सोनेरी प्रतिबिंब पाण्यात अस्त होते म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे की कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. ही कविता खूप प्रतिकात्मक आहे. यामध्ये कवीची प्रतिभा छान फुलते आणि सहज ओघवती भाषेत व चपखल शब्दात वर्णनातून पूर्ण निसर्गचित्रच डोळ्यासमोर उभे राहते आणि खरोखरच त्या सायंकाळच्या शोभेचं आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. अतिशय प्रभावी आणि प्रतिभाशाली असं हे वर्णन आहे. आपल्याला ही कविता कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तसेच व्हिडिओ आवडला असल्यास त्याला
मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त साप्ताहिक मित्रमंडळींपर्यंत, साहित्यिक मित्रमंडळींपर्यंत तसेच नातेवाईकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.